कर्ण भाग 21. आम्ही केवळ मृगयेसाठीच बाहेर पडलो नव्हतो. मला दुर्योधनाशी पूर्ण एकांतात बोलायचंही होतं. आम्ही केवळ 51 निष्णात अश्वसात बरोबर घेतले होते. तेवढेच क्षोणालाही या मृगयेसाठी मी टाळलं होतं. रणरणतं ऊन माथ्यावर घेऊन भर 2 प्रहरी आमची हस्तिदंती वर्णाची पांढरी घोडी माना तिरप्या करीत नगराच्या मार्गावरून धावू लागली. वैशाखाच्या उष्णतेनं कासावीस झालेले नगरजन द्वाराची कवाडं अर्धवट बंद करून आपापल्या निवासांत विसावल्यामुळं एवढ्या प्रशस्त मार्गावर एकही नगरजन कुठं वावरताना दिसत नव्हता. आम्ही कुठं आणि कशासाठी निघालो होतो हे राजवाड्यावरही एकट्या सेनापतीशिवाय अन्य कुणालाच माहीत नव्हतं. प्रत्यक्ष आमच्या समवेत जाणाऱ्या अश्वसादांनासुद्धा त्याची नीटशी कल्पना नव्हती. एक मार्गदर्शक अश्वसाद आमच्या पुढं धावत होता. इतर सर्व वेग आखडत आमच्या मागोमाग थोडं अंतर ठेवून दौडत होते. एरवी तुडुंब भरलेलं असणारं गंगेचं विशाल पात्र ग्रीष्माच्या माऱ्यानं जागजागी कृश होऊन खळखळत होतं. आम्ही ते पार केलं. तिच्या रोडावलेल्या पात्रात आपल्या पांढऱ्या शुभ्र शरीरांच्या प्रतिबिंबाची एक निसुटती रेषा रेखाटत पाणी उधळत आमच्या घोड्यांनी ते ओलांडलं. पुढची इक्षुमतीही मागं पडली. इंद्रप्रस्थाच्या आणि हस्तिनापूरच्या सीमा जिथं भिडल्या होत्या ते वारणावताचं दाटलेलं अरण्य आता लागलं. वारणावताच्या सीमेत घुसताच अश्वसाद पूर्वी ठरल्याप्रमाणं चोहो दिशांना पांगले. हातातील भाले सरसावून मोठमोठ्यानं हाकारत वेढा देऊन ते आता सगळं अरण्य हादरून सोडणार होते. त्यांच्या कलकलाटानं बुजलेली हरणं आवाजाच्या विरुद्ध दिशेनं उंच उंच उड्या मारीत उधळणार होती. एका टेकडीवर बसून समोरच्या पठारावरून धावणारी ती भेदरलेली हरणं आम्ही बाणानं अचूक टिपणार होतो. माऱ्याची टेकडीवरची जागा घेताच चोहो बाजूंच्या हाका घालणाऱ्या अश्वसादांना संकेतासाठी म्हणून ज्यांच्या शेपटांना खुळखुळणारे घुंगरू बांधले आहेत असे 4 जिंदम बाण मी चोहो दिशांना सोडायचे आणि मग हाकाऱ्यांनी एकदम हाकारा सुरू करायचा असं ठरलं होतं. एका कुरण माजलेल्या टेकडीवरची जागा आम्ही माऱ्यासाठी निवडली. समोर हिरव्यागार गवताचं एक प्रशस्त पठार होतं. सर्व ठीकठाक होताच एक बाण धनुष्यावर चढवून वीरासन घालून मी ते 4ही बाण चोहो दिशांना फेकले. सू खळ खळ सू असा आवाज करीत ते अरण्याच्या 4ही दिशांना वळवळत धावले. पांगलेल्या अश्वसादांना संकेत मिळाला. आरडाओरडा करीत हाकारा पिटीत ते अरण्यातल्या सर्व श्वापदांना आपली निवाऱ्याची थंड ठिकाणं सोडायला भाग पाडू लागले. सगळं अरण्य रुग्ण माणसासारखं कण्हू लागलं. चित्रविचित्र आवाज एकमेकांत मिसळून गेले. सारंग, चित्ररथ, कंच, कपोत, शेण, कोकील, पत्ररथ अशा विविध पक्ष्यांचे थवेच्या थवे अरण्याबाहेर जाण्यासाठी चित्कारत झेपावताना आम्हाला टेकडीवरून दिसू लागले. थोड्या वेळातच ची ची करीत अवजड शरीरं
सावरीत एक भला मोठा हत्तीचा कळप अकस्मात पठारावरच्या कुरणात आला. आम्ही दोघं टेकडीवरच्या गवतावर विरासन घालून धनुष्याची प्रत्यंचा ताणून तयारच होतो. कळपातील एका थोराड हत्तीचा वेध घेऊन त्याला टिपण्यासाठी दुर्योधन हातांतील धनुष्य हत्तीच्या हालचालींबरोबर फिरवू लागला, पण मी त्याला हातानं खुणावून थांबविलं. हत्ती मारून काहीच लाभ नव्हता. तो वाहून नेण्यासाठी पुरेसे सेवक आम्ही समवेत आणलेले नव्हते. डोंगराळ भागातील नदीचं पात्र वळण घेत जातं तसा तो कळप चित्कारत सोंडांची अनिर्बंध हालचाल करीत पठार ओलांडून एकमेकांना अंग घासत तसाच निघून गेला. थोड्याच वेळात अरण्याच्या दाट झाडीकडून एक 40-50 हरणांचा कळप उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याच्या पाण्याचे तुषार एका लयीत उफाळत राहतात तशा लयबद्ध उड्या घेत पठारावरून धावू लागला. धनुष्य पेललेले आमचे हात त्यांच्या मर्मस्थानांचा वेध घेत त्यांच्या धावेबरोबर फिरू लागले. कळप आणि आमचं आसन यांतील अंतराचा विचार करून वेध घेतलेल्या हरणाच्या गतीला अचूक गाठील अशी बाणाची गती ठेवून थोडासा तोंडाच्याही पुढं बाण सोडायला पाहिजे होता. सू सू आम्हा दोघांच्याही धनुष्यातून एकसारखे बाण सुटायला सुरुवात झाली. औदुंबराच्या वृक्षावरून पक्क फल वाऱ्याच्या झोताबरोबर टपटप खाली पडतात तशी अनेक हरणं उरात बाण घेऊन कुरणात पडू लागली. उरलेल्या हरणांचा कळप आपल्या साथीदारांकडं वळूनही न पाहता उड्या घेत कुरण ओलांडून निघून गेला. मृगया झाली होती. आम्ही समाधानाचा निश्वास सोडला. किती बाण फेकलेस तू? दुर्योधनानं माझ्याकडं पाहत विचारलं. 6. तू किती? पठाराकडं पाहत मी विचारलं. 5. त्यानंही कुरणाकडं पाहत उत्तर दिलं. मग कुरणात 11 हरणं सापडायला पाहिजेत. नाहीतर 5 हरणांच्या अंगात 2 आणि एका हरणाच्या अंगात 1 बाण तरी असायला पाहिजे. मी विरासन मोडून वर उठत म्हणालो. होय, चल बघूया. तोही आपलं विरासन मोडून वर उठू लागला, पण तो पुरता वर उठूच शकला नाही. एकाएकीच कर्णा अशी हृदयभेदक किंकाळी फोडून पर्वताचा कडा कोसळतो तसा पायातळीच्या गवतात तो सरळ खाली कोसळला. क्षणापूर्वी रसाळपणं मृगयेची चर्चा करणाऱ्या त्या गदावीराला क्षणात असा टाहो फोडायला काय झालं ते न समजल्यामुळं घाबरून खाली वाकून त्याला वर उठविण्यासाठी मी त्याच्या काखेत हात घातला, पण समोरचं दृश्य पाहताच माझ्याही काळजात धस्स झालं. मृगयेच्या नादात स्वतःला विसरलेल्या दुर्योधनाचा विरासनात गुडघा टेकलेल्या डाव्या पायाचा मागचा भाग कुरणात लपलेल्या एका लांबलचक अजस्त्र अजगरानं घोट्यापर्यंत गिळला होता. पायातल्या कातडी चढावामुळं त्याच्या जबड्याचा स्पर्शही दुर्योधनाला जाणवला नव्हता. विरासन मोडून वर उठताना त्याच्या पायांची हालचाल झाल्यामुळं भक्ष्य हातचं जाणार या कल्पनेनं त्या लांब प्राण्यानं आपला शेपटाकडचा भागही क्षणार्धात उंचावून दुर्योधनाच्या सर्वांगाभोवती वेळखटून टाकला. हस्तिनापूरचा उद्याचा सम्राट एका अजगरानं सशाच्या पिल्लासारखा आपल्या कवेत कवटाळून टाकला होता. मस्तकावरचा मुकुट कुरणातल्या धुलीत पडला होता. पाण्याबाहेरच्या माशासारखा उमाळ्या घेत दुर्योधन सुटण्यासाठी धडपडत होता, पण त्याच्या प्रत्येक धडपडीबरोबर तो प्राणी चवताळून त्याला आणखी अधिकच वेळखटत होता. ते दोघे गवतावर गडबडा लोळत होते. किळसवाण्या मृत्यूच्या भयाण जाणीवेनं दुर्योधन कर्ण असा माझ्या नावानं आक्रोशत
हातातील बाणाचं पातं आपल्या पायात ते चुकून घुसेल याचीही पर्वा न करता सपासप त्या प्राण्याच्या विळख्यावर दात-ओठ खात खुपसू लागला. क्षणात दुर्योधन, क्षणात ते प्रचंड धूळ असं ते द्वंद्व दिसत होतं. विचित्र शहारे आणणारं. पाय झटकत हातांनी त्या ओलसर प्राण्याचे मृत्यूच्या फासासारखे विळखे सोडविण्यासाठी दुर्योधन आकांत करू लागला. त्याच्या धडपडीत क्षणार्धात पायांखालचं गवत उद्ध्वस्त झालं आणि एवढा मोठा सामर्थ्यशाली गदावीर त्या प्राण्यानं माझ्या डोळ्यांदेखत पातं लवतं न लवतं तो लाकडाच्या मोळीसारखा आपल्या विळख्यांनी घट्ट बांधून टाकला. कर्णा, जीवाची आशा सोडून दुर्योधन भेटून जाईल इतकी हृदय फोडणारी अशी निर्वाणीची किंकाळी फोडून एकदा सर्व शक्तीनिशी आपलं अंग झटकून मूर्छित झाला. आता मला थांबता येणं शक्यच नव्हतं. पण काय करणार होतो मी? कुणालाही काही चटकन सुचावं इतका तो प्रसंग साधा होता काय? दिडमूड होऊन मी त्या धुडाकडं पाहिलं. नुसती वळवळ होती, भक्ष्यासाठी तळमळणारी. माझ्या हातात उरलेल्या बाणाशिवाय काहीच शस्त्र नव्हतं आणि असतं तरी त्याचा काय उपयोग झाला असता? त्या विळख्यांच्या आत गुरफटलेल्या दुर्योधनाला सुरक्षित ठेवून शस्त्र कसं आणि कुणाला चालविता आलं असतं? चिवट कातडीच्या त्या भयाण सर्पावर ते चालू शकलं असतं काय? मला काहीच सुचेना. मस्तक गच्च धरून तसाच एका पाषाणावर क्षणभर काय करावं याचा विचार करीत मटकन खाली बसलो. संध्यासमय होत आल्यानं प्रत्येक क्षण अत्यंत महत्त्वाचा होता. ज्यानं मला वैभवाच्या शिखरावर चढविलं होतं त्या माझ्या प्राणप्रिय मित्राच्या जीवनमरणाचा होता. संध्याकाळ व्हायला किती अवसर आहे याचा कानोसा घेण्यासाठी मी पश्चिम क्षितिजावर दृष्टी फेकली. 2 पर्वत शिखरांच्या मध्ये सूर्यनारायण आपली अक्षय अखंड किरणं पृथ्वीच्या माथ्यावर ओतत उभे होते. माझ्या सर्वांगात एक अनामिक शिरशिरी तरळून गेली. अननुभूत, अवर्णनीय, अनाकलनीय. काहीही विचार न करता पाषाणावरून ताडकन उठलो. पुढं होऊन हातातील धनुष्य दूर फेकून मी ते धूळ दुर्योधनासकट उचलून सरळ खांद्यावर घेतलं. त्या ओलसर प्राण्याचा स्पर्श म्हणजे साक्षात मृत्यू होता. छे, मृत्यू किती विविध रूपं घेऊन जीवनाच्या मागं हात धुवून लागलेला असतो. ते जन्ममरणाचं द्वंद्व खांद्यावर घेऊन मावळतीच्या किरणात ती उंच टेकडी स्वतःचा तोल सावरीत उतरू लागलो. मस्तकात विचारांचा कल्लोळ होता. या बिकट अवस्थेतून दुर्योधन वाचला नाही तर माझ्या आणि हस्तिनापूरच्या भवितव्यात काय उरणार? काही सुचत नाही. तरीही निर्धारानं मी पठाराची वाटचाल करीत होतो. कसंही करून त्यांच्यापर्यंत पोहोचणं भागच होतं. म्हणून 2 प्रचंड शिळांच्या भाराइतकं अवजड आणि विचित्र दिसणारं ते धूळ खांद्यावर घेऊन मी झपाझप पावलं उचलीत होतो. माझं सगळं जीवनच अशा कठोर परीक्षा घेणाऱ्या बिकट प्रसंगातून धावत आलं होतं. त्या सर्व प्रसंगात हा प्रसंग मला विशेष थरकाविणारा होता. मी खांद्यावर काहीतरी घेऊन येतो आहे हे पाहून ती काहीतरी मोठी मृगयाच असावी या कल्पनेनं कुरणातले सर्व अश्वसाद एकत्र होऊन हात उंचावून आनंदानं संकेताच्या आरोळ्या मारू लागले. मी आरोळ्या मारू लागले. पण मी जसा त्यांच्या जवळ जाऊ लागलो तसतसे डोळे विस्फारून ते पाषाणाच्या मूर्तीसारखे निश्चलपणं माझ्याकडं पाहू लागले. त्यातल्या अर्ध्याधिकांनी तरी मला मनोमन मूर्खातच काढलं असावं. माझ्या डोक्यात विचारांचं थैमान होतं. दुर्योधनाला कसं वाचवावं? त्या सर्वांजवळ येताच गुडघे टेकून ते धूळ मी खालच्या गवतात टाकलं. अधरियाच्या टोकानं कपाळावरचा घाम टिपत त्याच्याकडं पाहिलं. विळख्यांच्या मरणप्राय यातनांनी
मूर्छित झालेल्या दुर्योधनाचं शिर तेवढंच विळख्याबाहेर होतं. लाकडी ओंडक्यासारखा तो निश्चेष्ट पडला होता. विळखा वळवळत होता. क्षणाक्षणाला अधिकच आवळला जात होता. डोळे विस्फारून मी सर्व अश्वसादांवर मोठ्यानं ओरडलो. "पाहताय काय? असं भेकडासारखं हस्तिनापूरच्या राजाला अजगरानं गिळला हे ऐकताच राजवाड्यावरचे सर्व लोक तुमच्या तोंडावर थुंकून तुमचं मुंडन करून गदर्भावरून नगरात धिंड काढतील तुमची. धरा त्या क्रूर प्राण्याला आणि उचकटा त्याचे राजाभोवतीचे विळखे." ते 40-50 अश्वसाद त्या शब्दाघाताने चेतावले. पुढं सरसावून त्या 10-10 जणांनी महत्प्रयासानं त्या विशालकाय प्राण्याचा एक विळखा उचकटला. पण आपल्या जबड्यात एकदा पकडलेला दुर्योधनाचा पाय तो कसल्याही विरोधाला शरण येऊन सोडायला तयार नव्हता. एकसारखा वळवळत तो शक्तिमान सर्प आपल्या एका तडाख्याबरोबर 10-10 जणांना दूर फेकण्याचा प्रयत्न करीत होता. पण प्रत्येकानं त्याला मिळेल तिथं दोरासारखा घट्ट पकडून ठेवला होता. अधैर्याचा काचा कसून मी पुढं झालो. त्या प्राण्यानं डोळ्यावरचं कातडं ओढून घेऊन कधीही न अनुभवलेल्या प्रखर विरोधाला तोंड देण्यासाठी तेवढ्याच प्रखरपणं आतून तयारी चालविली. त्याच्या जबड्याजवळ जाऊन मी माझी बोटं त्याच्या भक्कम पकडीत घुसविली. थोडासा आधार मिळताच सर्व शक्ती एकवटून त्याची दोन्ही पाळं एका झटक्यात दोन्हीकडं उचकटली. माझ्या दंडाचे सर्व स्नायू टरारून फुगले होते. ओठ दातांखाली मुडपले होते. त्यातून ठिबकणारं रक्त अधैर्यावर सांडत होतं. "अरिष्टसेन, पाय बाहेर घे." एका अश्वसादाला मी ओरडून आज्ञा केली. लगबगीनं पुढं येत त्यानं दुर्योधनाचा अर्धा घटका जबड्यात अडकलेला पाय बाहेर काढला आणि युवराजाचा मूर्छित देह 10 हात दूर अंतरावर नेऊन ठेवला. "त्या हरणातले एक हरीण घे आणि त्याचा पाय जबड्यात दे." माझ्या दंडावरचा ताण आता असह्य झाला होता. मृगयेतल्या हरणांच्या दिशेनं भुवया उडवीत मी त्याला सांगितलं, "अरिष्टसेनानं एक हरीण फराफर ओढत आणलं आणि एक म्हणता त्याचे 2 पाय त्यानं मी उचकटलेल्या त्या जबड्यात कोंबले. मी ताण सैल केला. अजगरानं हरणाला पकडलं. माझ्या मस्तकावर घामाचं थारोळं माजलं होतं. धमनी थडाथड उडत होती. हातातील तो जबडा सोडून वर उठत मी मस्तकावरचा घाम टिपला. एक क्षणभरच थांबलो. कुरणात एकाकी पडलेल्या दुर्योधनाच्या जाणीवेनं मन विषण्ण झालं. कोण राजा? कसला राजा? सगळ्या मनाच्या खोट्या कल्पना, सगळे विचारांचे खोटे तट. तो हस्तिनापूरचा उद्याचा सम्राट एका कुरणात लाकडी ओंडक्यासारखा चेतनाशून्य पडला होता. असहाय्य, एकाकी. एक साधा अजगर आज त्या सम्राटाच्या जीवावर उठला होता. धावत त्याच्याजवळ गेलो. जबड्यात अर्धा घटका सापडलेल्या त्याच्या पायावरून कणवेनं हात फिरविताना त्यात मोडलेले अजगराचे 2 दात माझ्या हाताला लागले. त्या मंदबुद्धी ओंगळ प्राण्यानं आपले दात मोडू दिले होते. पण एकदाच खुपसलेले दात त्यानं कोणत्याही भयामुळं भक्ष्यातून काढले नव्हते. मी ते दात काढून टाकले. सर्व अश्वसाद घडल्या प्रकारानं क्रुद्ध होऊन मिळतील तिथून पाषाण आणून त्या जर्जर सापाला ठेचू लागले. त्यांना थोपविण्यासाठी मी हात उंचावून ओरडलो, "हात आवरा." आश्चर्यानं माझ्याकडं पाहत त्यांनी
हातातील पाषाण खाली टाकले. त्यांना त्यांच्या राजाची पुन्हा आठवण झाली. तो सर्प तिथंच सोडून ते दुर्योधनाच्या मूर्छित शरीराच्या दिशेनं धावत माझ्याजवळ आले. मी त्या अचेतन पडलेल्या सर्पावर एकदा कटाक्ष टाकला. एक अत्यंत मौलिक विचार त्यानं मला तिथं दिला होता. दात कधी वाटेल तिथं खुपसायचे नसतात आणि एकदा खुपसल्यानंतर मोडले तरी ते कधीच बाहेर खेचायचे नसतात. युवराजाला घोड्यावर घ्या. मी सर्वांना उद्देशून आज्ञा केली. सर्वांनी दुर्योधनाला हळुवारपणे उचलून एका धिप्पाड घोड्यावर पालथा ठेवला. मी सुटकेचा निश्वास सोडला. मृगयेत हरणं किती पडलीत? अरिष्टसेन एका अश्वसादाला विचारलं. आजची मृगया अविस्मरणीय होती. माझे बाणही कदाचित चुकले असण्याची शक्यता होती. 6 मान नमवून तो आदरानं म्हणाला. प्रत्येकाच्या अंगात किती बाण आहेत? एकच अंगराज. तो पुन्हा नमून म्हणाला. त्या तशा चित्तथरारक प्रसंगानंतरही मला क्षणभर हसू आलं. मी का हसलो ते त्या अश्वसादांपैकी कुणालाच कळलं नाही, कळणारही नव्हतं. शुद्धीवर असता तर ते केवळ एकट्या दुर्योधनालाच कळलं असतं. एक हरीण अजगराला भक्ष्य म्हणून सोडून 5 बरोबर घेऊन आम्ही पठार सोडलं. ज्या कारणासाठी मृगयेचं निमित्त काढून मी दुर्योधनाबाहेर काढला होता ते तसंच राहून गेलं. अनपेक्षित घटनांमुळं मला दुर्योधनाशी काहीच बोलायला मिळालं नाही. अरण्य सोडताना लागणाऱ्या ओढ्याकाठी आम्ही क्षणभर थांबलो. तोंडावर पाण्याचा शीतल शिडका करताच दुर्योधन शुद्धीवर आला. माझ्याकडे डोळे विस्फारून पाहत त्यानं मला विचारलं, आपण कुठं आहोत? त्याच्या कपाळावर आठ्यांचे जाळं होतं. हे वारणवताचं अरण्य आहे. आपण मृगयेसाठी आलो आहोत. मृगया झाली आहे. मी त्याला केवळ मृगयेचीच आठवण करून दिली. मृगया, किती हरणं आहेत आपल्याबरोबर करणं? त्यानं शुद्धीवर येताच नेमका प्रश्न विचारला. 5 मी हसत म्हणालो. नाही तरी एक हरीण मागं ठेवावंच लागलं होतं. ते कशाला धरायचं? हा विचार मी मनातच ठेवला. 5 प्रत्येकाच्या अंगात बाण किती आहेत? एकच. मी सत्य तेच सांगितलं. एक. छान. एवढी हृदय थरकविणारी झालेली घटनेपूर्वीची झुंज तो क्षणात विसरला. निदान त्यानं तसं भासवलं. त्याबाबत काही विचारलं नाही. आपल्या 5 बाणांचीच 5 हरणं पडलीत या जाणिवेनं तो तशा खिळखिळ्या अवस्थेतही जोमानं उडी मारून घोड्याच्या पाठीवर चढला. अरण्य सोडून नगराच्या दिशेनं आमची घोडी टिपूर चांदण्यात दौडू लागली. मध्यरात्रीच्या सुमाराला आम्ही पुन्हा दोन्ही नद्या ओलांडून परत हस्तिनापूर गाठलं. सीमा ओलांडताना मी सर्व अश्वसादांना थांबवून कडक शब्दांत सूचना केली. लक्षात ठेवा, अरण्यातला एकही प्रकार वाड्यावर कुणालाही कळता कामा नये. जा. भाग 22. महाराजांनी आपणाला प्राचारण केलं आहे. अमात्य ऋषवर्मा माझ्यासमोर भल्या सकाळीच उभे होते. मग हा निरोप घेऊन कुरूंचे अमात्य स्वतः कसे काय आलेत? वाड्यावरचे सेवक काय पाकशाळेत नुसतं अन्न फस्त करताहेत? नाही, मी आलो आहे ते आपलं अभिनंदन करायला. आपण होता म्हणूनच काल युवराज दुर्योधनाचे प्राण वाचले. धन्य आहे आपल्या धैर्याची. हात अवकाशात उडवीत ते म्हणाले. अमात्य, कुणी सांगितलं तुम्हाला हे? शब्दांतील कठोरपणा जाणवेल अशा आवेशात मी विचारलं. प्रत्यक्ष युवराजांनीच. ते संथपणं म्हणाले. ठीक आहे, मी येतो आहे. महाराजांच्या भेटीसाठी आपण
दुग्धपान करूनच जावं. उगाच कठोर शब्द वापरल्याच्या जाणीवेनं मी शक्यतो मृदू स्वरात त्यांना म्हणालो. मृणालनं सुवर्ण तबकातून आणलेला दुधाचा रुपेरी चषक आणि फलांची थाळी अमात्यांसमोर ठेवली. राजवस्त्र परिधान करण्यासाठी मी वस्त्रागारात निघून गेलो. महाराजांनी इतकं तातडीनं का बोलावलं याचं कारण लक्षात येत नव्हतं. वस्त्र परिधान करताच अमात्यांमागोमाग राजकक्षाकडं निघालो. त्यांच्या कक्षाच्या अलीकडचा कक्ष राजकन्या दुश्शलादेवींचा होता. समोरच्या सौधावर त्या प्रभातस्नान आटोपून आपले ओले केश कोवळ्या किरणात सुकवीत उभ्या होत्या. त्यांच्या केशातून दंतवणी फिरवीत असणाऱ्या त्यांच्या दासीनं आम्ही येत असल्याचं त्यांना सांगितलं असावं. तत्परतेनं त्या दोघीही सौधावरून कक्षात निघून गेल्या. सिंधू देशाहून आपल्या सासराहून त्या वसंतोत्सवासाठी नुकत्याच माहेरी आल्या होत्या. त्या कक्षाच्या द्वारावरून जाताना माझ्या पायानं काहीतरी सरकटलं गेलं. घाईनं आत जाताना दासीकडून विसरलेली ती दंतवणी होती. मी ती वाकून हातात घेतली. तिचे दात फारच तीक्ष्ण होते. कठीण अशा शिसमाच्या लाकडाची होती ती. एक वेळ तिच्या दातांची तीक्ष्णता पाहावी म्हणून सहज तिच्यावरून मी तर्जनी फिरविली. सौधाच्या पसरट पाषाणावर ती दंतवणी पुन्हा ठेवून मी जरा पुढं गेलेल्या अमात्यांना गाठायचं म्हणून झपाझप चालू लागलो. महाराजांच्या कक्षात शिरताच अमात्यांनी हाकरून कुणीतरी आल्याची त्यांना कल्पक सूचना केली. त्या आवाजालाही महाराजांनी अचूक ओळखलं. आपले कायमचे मिटलेले डोळे चाळवीत ते म्हणाले, "कोण? अमात्य? काय झालं? अंगराज आले आहेत महाराज. युवराज दुर्योधनाच्या पायांवर औषधी चूर्ण बांधण्यासाठी आता मी राजवैद्यांकडं जातो. जा तुम्ही." अमात्य निघून गेले. कक्षात क्षणभर नीरव शांतता पसरली. "बसा अंगराज." अचूकपणं बैठकीकडं हात करीत ते म्हणाले. "वंदन आहे महाराज." मी वाकून अभिवादन करून आसनावर बसलो. याच राजानं मी ज्या दिवशी हस्तिनापुरात आलो होतो त्या दिवशी प्रेमानं मला जवळ बोलावून माझी कुंडलं हातांनी चाचपली होती. वेळप्रसंगी माझा आणि माझ्या धनुर्विद्येचा सन्माननीय योद्ध्यात मुक्त कंठानं गौरव केला होता. राजदंड उंचावून आखाड्यातल्या शस्त्रास्त्र स्पर्धेत भाग घेण्याचा लाभ मला दिला होता. राजदंड उंचावून आखाड्यातल्या शस्त्रास्त्र स्पर्धेत भाग घेण्याचा लाभ मला दिला होता. वृषालीच्या आणि माझ्या विवाहात दानासाठी कुरूंचं भांडार रितं केलं होतं. तेच हे महाराज होते. माझ्यासारख्या यत्किंचिताला त्यांनी निर्भेळ प्रेमच दिलं होतं. का पाचारण केलंय मला महाराज? मी त्यांच्या शुभ्र दाढीकडं पाहत विनयानं विचारलं. अंगराज. नाही महाराज, अंगराज नाही, कर्ण. मी त्यांना मध्येच थांबविलं. कर्ण, या तुझ्या अद्वितीय गुणांनीच मला कुठंतरी आशेचा किरण दिसतो. तुझा विनय, तुझा पराक्रम, तुझी सहनशीलता सर्वच तुझ्या कुंडलांसारखं अद्भुत आहे. कालच्या मृगयेत तर तुझे आमच्यावर अगणित उपकार. महाराज, उपकार कसले? मी दुर्योधनाला माझ्या शोणापेक्षा काहीच कमी मानत नाही. तुझं त्याच्याशी असलेलं तेच नातं वाढावं. काल मृगयेत दिलीस तशीच सोबत तू त्याला जीवनभर द्यावीस. तू पाठीशी असलास तरच काहीतरी आशा आहे. नाहीतर काय महाराज? पांडव वनवासातून परतल्यावर त्याला जिवंत सोडणार नाहीत म्हणूनच माझं मन भीतीनं थरकतंय. त्यांना राज्याचा अर्धा वाटा देऊन
मुक्त व्हावं असं मला वाटतंय. पांडव पांडव त्यांनी दुर्योधनवधाची प्रतिज्ञा केली म्हणून आपणही त्यांना सर्वांसारखे अजिंक्यच मानता की काय? वेळ येताच मी त्यांना निक्षून सांगणार आहे की दुर्योधन हे कर्णाच्या भक्कम म्यानातलं धारदार खड्ग आहे. राज्याचा वाटा त्यांना द्यायला पाहिजे असं एकेकाळी मलाही प्रकर्षानं वाटत होतं. पण ज्या राज्याचे ते वा कौरव कोणीच वारस नाहीत, त्या राज्याचा राजदंड कोणी आपल्या हाती धरावा हे आता सामर्थ्य ठरविल. युद्धभूमीवरच त्याचा निर्णय होईल. नाही कर्णा, हे पांडवांशी पेटणारं वैर अशा तऱ्हेनं दुर्योधनाला पेलवणार नाही. तू त्याच्या पाठीशी सदा सर्वार्थानं भक्कमपणे उभा राहशील काय? महाराज, मी दुर्योधनाला तसं वचन केव्हाच दिलं आहे. आज आपल्या समाधानासाठी मी पुन्हा आपणाला सांगतो की पांडवांचं सामर्थ्य वाढलं नाही तोपर्यंत त्यांचा द्वैतवनात नाश करूनच मी परतेन. राधेया, तुझ्या शब्दांतील धारदार निर्धार ऐकला की तू अधिरथाचा पुत्र आहेस हे सत्यच वाटत नाही. राधा तुझी माता असेल यावर माझा विश्वासच बसत नाही. नाही महाराज, मी त्यांचाच पुत्र आहे आणि आज मला त्यांचा अभिमानही आहे. कारण बाबा, तुम्ही मानता तसे सूत नाहीत. ते साक्षात महाराज ययातींचे वंशज आहेत. म्हणतोस काय कर्णा? तुझा पिता अधिरथ महाराज ययातींचा वंशज आहे. जरा वेळ थांबून महाराज गंभीरपणे पुढं म्हणाले, मग तूच एक पितामह भीष्मानंतरचा कुरू आहेस. कर्ण, तसं असेल तर तू म्हणशील ते सदैव मलाही मान्य राहील. ते आसनावरून झटकन उभे राहिले. होय महाराज, मी सांगतो आहे ते सत्य आहे. म्हणूनच पांडवांशी समेट ही अशक्यप्राय गोष्ट आहे. चलतो मी. अजून प्रातःकालची आन्हिक आटोपायची आहेत माझी. मी आसनावरून उठून त्यांना अभिवादन केलं. ये. त्यांनी हात उंचावून मला निरोप दिला. मी त्यांच्या कक्षातून बाहेर पडलो. येता येता सहज दुश्शला देवींच्या कक्षासमोरच्या सौधावरची दंतवणी दिसते का ते मी पाहिलं. तिथं काहीच नव्हतं. द्वैतवनातले पांडव युद्धाला कसे प्रवृत्त होतील याचा विचार करीतच मी माझ्या कक्षात आलो. मृगयेत धुलीनं माखलेली माझी वस्त्र एकत्र करून ती धुण्यासाठी सुप्रिया एका दासीकडं देत होती. त्यातलं एक अधरीय हातात उंचावून ती विनोदानं म्हणाली, या अधरियावर रक्ताचे डाग आहेत. मृगयेतील हरणं आपणच वाहून आणलीत की काय? नाही, ते हरणाच्या रक्ताचे डाग नाहीत. मग कसले? ते तुला सांगितलंच पाहिजे की काय? आपण सांगण्याची आवश्यकता नाहीच. ते अजगराच्या रक्ताचे आहेत हे मला माहीत आहे. तुला कोणी सांगितलं ते? स्त्रिया आपल्या जवळ काहीच गुप्त ठेवीत नाहीत असं मी ऐकलं होतं. पण त्या दुसऱ्या जवळचं गुपितही इतक्या सहजपणं काढून घेऊ शकतात हे मी प्रथमच अनुभवीत होतो. युवराज्ञी भानुमतीनं तिनं हसत उत्तर दिलं. जगातल्या सर्व स्त्रिया शेवटी स्त्रियांनाच वश होतात असं म्हणतात ते खोटं नव्हतं. माझ्या मस्तकात प्रकाश पडला. दुर्योधन भानुमती असा प्रवास करून तो अजगर आता सुप्रियेपर्यंत आला होता. एक दिवसातच आता तो सगळ्या राजवाड्याला कळणार होता. तोंड वेंगाळत मी हिमालयच पालथा घातला आहे अशा कल्पनेनं आता अनेक जण माझी वारेमाप स्तुती करणार होते. जिचा मला तिटकारा होता ती मला आता जिथं तिथं ऐकावी लागणार होती. दासी वस्त्र घेऊन निघून गेली. मी सुप्रियेजवळ जात तिच्या काळ्याभोर टपोऱ्या डोळ्यात पाहत म्हणालो, सुप्रिये, युवराज्ञीची तू सखी होतीस म्हणून त्यांनी तुला सर्व सांगितलं. आता काही तू त्यांची सखी नाहीस, माझी पत्नी आहेस. मी सांगेन तेच तुला ऐकावं लागेल. कसं? म्हणजे मी आपलं कधीच ऐकत नाही असं म्हणणार की काय आपण? नाही, मात्र तुला हे जे भानुमतींनी सांगितलंय ते तू कुणालाही सांगू नकोस काय?
घे माझ्या कुंडलांची शपथ, वृषालीलाही कळता कामा नये यातलं काहीही. आपली आज्ञा शिरसा वंद्यच आहे मला. मी वाकून पुढं केलेल्या कुंडलांवर हात ठेवून ती म्हणाली, काका. नेमक्या त्याच वेळी आपल्या मातेसह कक्षात शिरलेल्या मीनाक्षीनं मला हाक घातली. आमचा एकांत भंग होतो आहे या विचित्र कल्पनेनं तिची माता शोणपत्नी मेघमाला डोळे वटारून तिला दटावीत होती. तिच्या दंडाला धरून ती आली तशी कक्षाबाहेर जाण्यासाठी वळली. मेघमाला खरोखरच शोणाची पत्नी शोभत होती. आपल्यासाठी इतरांना त्रास व्हावा असं तिला कधीच वाटत नसे. तिला थांबविण्यासाठी मी मीनाक्षीला हाक घातली, मीनू. त्या दोघीही थांबल्या. माझ्या अंगाखांद्यावर खेळलेली मीनाक्षी काका म्हणत धावत माझ्याजवळ आली. 8-10 वर्षांच्या त्या बालिकेचा स्वभाव निर्झरासारखा निव्वळशंख होता. माझ्या हातांची बोटं आपल्या चिमुकल्या हातांनी पकडत ती म्हणाली, काका तुम्ही येणार का नगरातल्या मंदिरात? मंदिरात? मीनू, माझं मंदिर यावेळी रोज गंगेकाठी असतं हे माहीत नाही की काय तुला? ती काका बोलवीत असावी ते न समजून मी सुप्रियेकडं पाहिलं. आम्ही दोघी आता मंदिरात जाणार आहोत. मीनाक्षीला आवरणाऱ्या मेघमालेकडं पाहत सुप्रियेनं स्पष्टीकरण केलं. कशाला? मी मीनूच्या हातातून बोटं सोडवून घेत विचारलं. आपल्या प्रिय बंधूंसाठी. मेघमालेनं एक व्रत केलं आहे. त्याची सांगता आहे आज नगरातल्या उमेच्या मंदिरात. शोणभाऊजी भाग्यवान खरे. ती हसून मेघमालेकडं पाहत म्हणाली, वा मेघमाले, शोणाची तू एकटीच पत्नी आहेस, पण किती दक्ष आहेस. आपल्या पतीच्या कल्याणासाठी शोण खराच भाग्यवान. नाहीतर आम्ही आहोतच. आमच्या 2 पत्नी असूनही मी गमतीनं सुप्रियेला निरुत्तर करावयाचं म्हणून म्हणालो, साक्षात देवासाठी कसं व्रत करायचं आणि कुठल्या देवाचं करायचं? सुप्रिया खाली मान घालून म्हणाली. मीच निरुत्तर झालो. स्त्रिया अंधश्रद्धा असतात असं म्हटलं जातं. ते अगदी खोटं असतं. त्याच अधिक व्यवहारी असतात. परमेश्वराचा शोध घेण्यासाठी अश्वत्थाम्यासारखे तत्त्वचिंतक अव्यक्तकाकडं धाव घेतात. पण सुप्रियेसारख्या कुशल स्त्रियांनी त्या असीम परमेश्वरालाही आपल्या पतीमध्ये बांधून टाकलेलं असतं. व्यक्तीच्या परमात्म्याबद्दलच्या कल्पना भिन्न भिन्न असतात असं अश्वत्थाम्यानं मला वारंवार सांगितलं होतं. मलाही ते पटलं होतं. पण सुप्रियेचा विचार ऐकताना मला ती जाणीव प्रकर्षानं झाली. पुरुषांच्या परमात्म्याबद्दलच्या कल्पना आणि स्त्रियांच्या कल्पना यांत महद अंतर असतं. काही सुचेनासं झालं की एखादा पोषक आणि धैर्य देणारा विचार मिळावा म्हणून पुरुष आकाशाच्या निळ्या पोकळीकडं पाहतो. मात्र अशा वेळी स्त्रिया खाली मान घालून सर्वोद्धार धरतीच्या हिरव्या पायघडीकडं बघतात. विचारातला हा मूलभूत भेद आहे. पुरुषाला नेहमीच अव्यक्ताची आणि स्त्रीला नेहमीच व्यक्ताची ओढ असते. पुरुषाचा आदर्श आकाश, स्त्रीचा आदर्श धरती. सुप्रियेनं नवा शालू धारण केला. मेघमालेसह ती उमेच्या मंदिराकडं जायला निघाली. त्या दोघांनीही ओणवून मला वंदन केलं. अजाण मीनाक्षी मात्र तशीच शेजारी उभी होती. तिचा हात धरून तिला माता मेघमाला बळेच माझ्या चरणांवर मस्तक ठेवण्यासाठी दटावू लागली. मी मीनाक्षीच्या दंडाला धरून उंचावून घेत तिच्या बालिश मस्तकाचे प्रेमाने अवघ्राण केलं. जीवन मीनाक्षीसारखं अबोध आणि निरागस असावं असं मला वाटलं. त्या तिघी कक्षाबाहेर निघून गेल्या. माझी सूर्यकिरणांसाठी तृषार्त झालेली पाठ मला कक्षात स्वस्थ बसू देईना. कोरडी वस्त्रं घेऊन मीही बाहेर पडलो.